हॅलो स्टुडंट. तर आज आपण स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमधला 6वा चॅप्टर डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस पाहणार आहोत. जे व्हर्टिकल मेंबर्स असतात जसं की कॉलम आहे, पिलर आहे, हे मेनली डायरेक्ट स्ट्रेस त्याच्यावरती ॲक्ट होत असतो. तर कधीकधी त्याच्यावरती डायरेक्ट स्ट्रेस पण ॲक्ट होतो आणि बेंडिंग स्ट्रेस पण ॲक्ट होतो. आता कॉलम आहे, उभा कॉलम आहे समजा, किंवा पिलर आहे बांधकामामध्ये पाहता तुम्ही. हे जे व्हर्टिकल मेंबर आहेत त्याच्यावरती काय होतं, कधीकधी दोन्हीचे कॉम्बिनेशन ॲक्ट होतं. म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस पण ॲक्ट होतो आणि बेंडिंग स्ट्रेस पण ॲक्ट होतो. किंवा काही मशीन पार्ट्स असतील जसं की आपण पाहणार आहोत फील्ड एक्झाम्पलमध्ये. ऑफसेट लिंक आहेत, सी क्लॅम्प आहेत, बेंच व्हाईस आहेत, किंवा जे फ्रेम्स आहेत ते पण कधीकधी डायरेक्ट अँड बेंडिंग स्ट्रेसेस त्याच्यावरती ॲक्ट होत असतात. तर आपण त्याचा कंबाईन इफेक्ट म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये आपण डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेस जे कॉलम किंवा व्हेरियस मशीन पार्टवर ॲक्ट होणार आहेत त्याचा कंबाईन इफेक्ट काय होतो हे आपण पाहणार आहोत. त्यामध्ये पहिला जो पॉईंट आहे तो म्हणजेच ॲक्सियल लोड किंवा डायरेक्ट लोड. हा पॉईंट तुम्हाला मी जेव्हा पहिला चॅप्टर शिकवला सिम्पल स्ट्रेस अँड स्ट्रेन ह्याच्यामध्ये झालेला आहे, तरी आपण रिवाईज करूया. तर ॲक्सियल लोड कशाला म्हणायचं किंवा डायरेक्ट लोड कशाला म्हणायचं, तर व्हेन अ लोड whose line of action coincide with axis of member or whose line of action acts at a centroid of section of member, then it is called as axial load. Axial load is also called as direct load. आपण पाहिलेलं आहे ॲक्सियल लोड किंवा डायरेक्ट लोड म्हणजेच काय की एखादा फोर्स समजा ॲक्ट होतोय, तर त्या फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन आणि जे काय ॲक्सिस आहे त्या बॉडीचा किंवा त्या मेंबरचा जो ॲक्सिस आहे ते जर एकमेकाला मॅच होत असतील, फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन आणि जो काही मेंबर आहे किंवा बॉडी आहे त्याचा ॲक्सिस ते जर कोइन्साइड होत असतील, तर अशा वेळेस आपण म्हणू शकतो की तो मेंबर ॲक्सियल लोडिंग कंडिशन त्याच्यावरती ॲक्ट होते किंवा तो जो लोड आहे तो ॲक्सियल लोड आहे किंवा डायरेक्ट लोड आहे. ठीक आहे. तर इथं तुम्हाला डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. पाहावं, इथं इलिव्हेशन म्हणजे फ्रंट व्ह्यू आणि प्लॅन म्हणजे टॉप व्ह्यू. हे डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला इथं दिसतोय हा पी हा ॲक्सियल किंवा डायरेक्ट लोड आहे. आता काय झालं आहे, या पीची लाईन ऑफ ॲक्शन बघा आणि ही जी बॉडी आहे किंवा कॉलम आहे, हा व्हर्टिकल कॉलम आहे, हा कॉलम आहे, ह्याचा ॲक्सिस पहा. हा ॲक्सिस आहे जो की सेंट्रॉइडमधून जातो. ठीक आहे, मिड पॉईंटमधून इथं जातो आहे. ठीक आहे. आणि हा जो लोड आहे त्याची लाईन ऑफ ॲक्शन आणि ॲक्सिस हे एकमेकाला काय झालेले कोइन्साइड झालेले आहेत. मग अशा पद्धतीनं जर लोड ॲक्ट होत असेल तर त्याला आपण म्हणतो ॲक्सियल लोड किंवा डायरेक्ट लोड. बघा हा पी हा लोड तिथं ॲक्ट होतो आहे. ठीक आहे, कॉलमवरती. आता पीची जी लाईन ऑफ ॲक्शन आहे आणि जो कॉलम हा जो कॉलम आहे रेक्टँग्युलर त्याचा जो ॲक्सिस आहे आणि लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स ही काय झाली एकमेकाला मॅच झालेली किंवा कोइन्साइड झालेली. तर अशा कंडिशनला आपण म्हणतो ॲक्सियल लोडिंग कंडिशन किंवा तो जो लोड आहे त्याला आपण म्हणतो ॲक्सियल लोड किंवा डायरेक्ट लोड. इलिव्हेशन म्हणजे फ्रंट व्ह्यू, प्लान म्हणजे टॉप व्ह्यू. तर हा फ्रंट व्ह्यू दाखवला आहे, टॉप व्ह्यू दाखवला. हा जो जी दिसतोय हा काय सेंट्रॉइडल पॉईंट आहे. ठीक आहे, हा सेंट्रॉइडल पॉईंट आहे. किंवा एखादा फोर्स आहे त्याची लाईन ऑफ ॲक्शन ही त्या मेंबर जो काही सेक्शन ऑफ मेंबर आहे त्याच्या सेंट्रॉइडवर ॲक्ट होत असेल तर त्याला आपण म्हणतो ॲक्सियल लोड. ओके, अशा पद्धतीनं हे आपण डायरेक्ट लोड किंवा ॲक्सियल लोड आपण सांगू शकतो. ठीक आहे, समजलं असेल तर एकच लक्षात घ्या, तर फोर्स जो आहे त्याची लाईन ऑफ ॲक्शन आणि जो कॉलम आहे ह्याचा जो ॲक्सिस आहे जो की सेंट्रॉइडल पॉईंटमधून जातो ती सेम आहे किंवा ती कोइन्साइड होत आहे. ठीक आहे, याला म्हणायचं ॲक्सियल लोड. ओके, तर व्हेन अ लोड हुज लाईन ऑफ ॲक्शन कोइन्साइड विथ ॲक्सिस ऑफ मेंबर इज कॉल्ड ॲज ॲक्सियल लोड ऑर डायरेक्ट लोड. किंवा हुज लाईन ऑफ ॲक्शन दॅट मीन्स द लाईन ऑफ ॲक्शन ऑफ फोर्स ॲक्ट ॲट अ सेंट्रॉइड ऑफ सेक्शन ऑफ मेंबर देन इट इज कॉल्ड ॲज ॲक्सियल लोड. ओके, तर इथं जी हा सेंट्रॉइडल दाखवलेला आहे, ॲक्सिस हा सेंट्रॉइडमधून पास होतो. ठीक आहे, हा टॉप व्ह्यू दाखवलेला आहे आणि हा वरचा जो आहे हा जो आहे तो फ्रंट व्ह्यू आहे इलिव्हेशन म्हणून, आणि ह्या प्लॅन म्हणजे टॉप व्ह्यू आहे. आणि इथं स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन पण दाखवलेलं आहे, इक्वली डिस्ट्रीब्यूट झालेला आहे. ठीक आहे, कारण तो ॲक्सिसमधून जातो आहे म्हणजेच ॲक्सियल लोड आहे. डायरेक्ट लोड आहे तो सेंट्रॉइडल पॉईंटवर ॲक्ट होत आहे, सेक्शन ऑफ मेंबरच्या सेंट्रॉइडलवरती ॲक्ट होत आहे. हा जी पॉईंट दिसतो आहे तिथं, इथं जर तुम्ही पाहिलं तर इथं ॲक्ट होतो आहे म्हणजे इथं दाखवलेला आहे पी लोड. अशा पद्धतीनं हा ॲक्सियल लोड आहे. नेक्स्ट आहे ॲक्सियल स्ट्रेस किंवा डायरेक्ट स्ट्रेस. आता डायरेक्ट स्ट्रेसमध्ये स्ट्रेस म्हणजेच काय
तर स्ट्रेस म्हणजे लोड पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया. आता बघा P/A. ओके, वेअर सिग्मा 0. आता आपण इथं ॲक्सियल स्ट्रेस किंवा डायरेक्ट स्ट्रेसला सिग्मा 0 म्हणतो आहे, डायरेक्ट स्ट्रेस और ॲक्सियल स्ट्रेस. आणि कॅपिटल ए म्हणजे क्रॉस सेक्शन एरिया. आता इथं बघा हा रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन आहे ज्याचा जी काही विड्थ आहे ती B आहे आणि त्याची थिकनेस आहे D सपोज. तर अशा पद्धतीनं B/D अशा पद्धतीनं त्याचा क्रॉस सेक्शन एरिया आपण सांगू शकतो. ठीक आहे, हा कॉलम आहे तर इथं B/D असं आपण त्याचा क्रॉस सेक्शन एरिया काढू शकतो. तर B ही काय विड्थ आहे, ह्याच्यामध्ये जी B दिसते ही B जी आहे, ही जी B आहे ती विड्थ आहे आणि D ही काय थिकनेस आहे. सो क्रॉस सेक्शन एरिया इज ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन इज B/D, विड्थ इंटू थिकनेस. ठीक आहे, अशा पद्धतीने A बरोबर क्रॉस सेक्शन एरिया B/D आणि सिग्मा 0 इज डायरेक्ट स्ट्रेस और ॲक्सियल स्ट्रेस. सो फॉर्म्युला ऑफ डायरेक्ट स्ट्रेस और ॲक्सियल स्ट्रेस इज सिग्मा 0 इज इक्वल टू P/E. आता कॉम्प्रेसिव्ह आहे बघा, हा जो लोड आहे ह्याचं बघा डायरेक्शन कुठं आहे, टुवर्ड्स द बॉडी आहे. म्हणजे हा काय करतोय, हा कॉम्प्रेसिव्ह लोड अप्लाय करतोय. जर अवे फ्रॉम बॉडी असता तर टेन्साईल असता, पण हा इथं कॉलमवरती जो लोड ॲक्ट होतोय तो काय आहे, कॉम्प्रेसिव्ह इन नेचर. ओके, नेक्स्ट इज बेंडिंग स्ट्रेस. आता बघा जेव्हा इसेंट्रिक लोडिंग कंडिशन असेल म्हणजेच काय, एखादा फोर्स ॲक्ट होतोय, तो फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन जी आहे ती सेंट्रॉयडलवर ॲक्ट होत नाही, तर त्याच्यापासून काही अंतरावर ॲक्ट होते. सेंट्रॉयडल पॉईंटपासून काही अंतरावर ॲक्ट होते, त्याला आपण इसेंट्रिसिटी म्हणतो. किंवा जी काही लाईन ऑफ ॲक्शन फोर्सची आहे ती त्या मेंबरच्या ॲक्सिसशी कोइन्साईड होत नाही, अशा कंडिशनला आपण काय म्हणतो, बेंडिंग स्ट्रेस म्हणतो. त्याला आपण सिग्मा B या नोटेशननं दाखवणार आहे, सिग्मा B बरोबर. सो रेशो ऑफ बेंडिंग मोमेंट टू सेक्शन मॉड्युलस अबाउट ॲन ॲक्सिस इज टर्म ॲज बेंडिंग स्ट्रेस. ओके, सो हिअर द रेशो ऑफ बेंडिंग मोमेंट, सो M is bending moment to the section modulus, so upon Z, that is section modulus. section modulus म्हणजे काय आपण पुढं पाहणार आहोत. अबाउट ॲन ॲक्सिस एक्स असेल किंवा वाय ॲक्सिस असेल इज टर्म ॲज बेंडिंग स्ट्रेस. मॅथमॅटिकली सिग्मा B फॉर बेंडिंग. ओके, सिग्मा इज स्ट्रेस म्हणजे बेंडिंग स्ट्रेस. ओके, सिग्मा B इज बेंडिंग स्ट्रेस इज इक्वल टू रेशो ऑफ बेंडिंग मोमेंट M, कॅपिटल M अपॉन Z, दॅट इज सेक्शन मॉड्युलस. आता सेक्शन मॉड्युलस म्हणजे काय हे पाहू. आता लक्षात आलं असेल, बेंडिंग स्ट्रेस इज रेशो ऑफ बेंडिंग मोमेंट टू सेक्शन मॉड्युलस. ओके, दॅट इज बेंडिंग स्ट्रेस. इट इज डिनोटेड बाय सिग्मा B इज इक्वल टू M, दॅट इज बेंडिंग मोमेंट अपॉन Z, दॅट इज सेक्शन मॉड्युलस. आता इसेंट्रिक लोडिंग कंडिशन आपण पाहूया. तर इसेंट्रिक लोडिंग मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की a load acts away from the centroidal of section or load whose line of action do not coincide with axis of member. बघा हा कॉलम दिसतो, ह्याचा फ्रंट व्ह्यू आहे, खाली टॉप व्ह्यू दिसतो. G हा काय, आता G दिसतोय तो काय आहे, तो सेंट्रॉयडल पॉईंट आहे. आता हा P ॲक्ट होतोय बघा, कॉम्प्रेसिव्ह लोड आहे, पण P काय होतोय की ही जी ॲक्सिस आहे ह्या मेंबरचा जो हा ॲक्सिस आहे ह्या ॲक्सिसपासून काही अंतरावर हा P लोड ॲक्ट होतोय, म्हणजे इसेंट्रिक लोडिंग कंडिशन झाले. आता इसेंट्रिक लोडिंग कंडिशन ही काय, इट इज सब्जेक्टेड टू बेंडिंग. ओके, तर हे जे डिस्टन्स आहे स्मॉल E त्याला आपण म्हणतो इसेंट्रिसिटी. स्मॉल E जे डिस्टन्स आहे की ही जी काही लाईन ऑफ ॲक्शन आहे पीची जी काही लाईन ऑफ ॲक्शन आहे, ह्या फोर्सची जी काही लाईन ऑफ ॲक्शन आहे आणि हा जो ॲक्सिस आहे, हा मेंबरचा जो ॲक्सिस आहे जो की सेंट्रॉइडमधून पास होतो. बघा हा मेंबरचा ॲक्सिस आहे जो सेंट्रॉइडल पॉईंटमधून पास होतो आणि ही पीची ही लाईन ऑफ ॲक्शन आहे, ह्याच्यामध्ये अंतर आहे, ह्याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे त्याला आपण म्हणतो इसेंट्रिसिटी. म्हणजेच काय झालं, हा जो लोड आहे हा लोड ॲक्सिसपासून काही अंतरावर ॲक्ट होतो आहे, तर हे it is subjected to bending. Okay, and that load is eccentric load. Okay, so लोड ॲक्ट अवे फ्रॉम द सेंट्रॉयडल ऑफ सेक्शन. आता जी कुठं आहे आणि लोडची लाईन ऑफ ॲक्शन कुठं ॲक्ट होते पहा, तुम्हाला टॉप व्ह्यूमध्ये दिसत असेल जी कुठं ॲक्ट होतो आहे किंवा जी कुठं आहे आणि ही जी काय पीची लाईन ऑफ ॲक्शन आहे ती कुठं ॲक्ट होते, तर त्याच्यामध्ये बरंच अंतर आहे किंवा अंतर आहे काहीसं, तर तशी कंडिशन असेल तर इसेंट्रिक लोडची ती कंडिशन आहे. सो लोड ॲक्ट
away from, this is centroidal, the axis passing through centroid of the member, and P is the force which is act away, that means small e distance from the centroidal of the section. That loading condition is eccentric loading condition, and that load is eccentric load. So the line of action of that force is not coincide with axis of that मेंबर. हा जो ॲक्सिस आहे मेंबरचा, हा जो सेंट्रॉइडलमधून पास होणारा जो ॲक्सिस आहे मेंबरचा, त्याच्याशी ही जी काय फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन आहे ती कोइन्साइड होत नाही. कारण का, तो जो फोर्स आहे तो फोर्स हा सेंट्रॉइडल पॉईंटपासून काही अंतरावर ॲक्ट होतो आहे. ठीक आहे, तर त्यामुळे ते इसेंट्रिक लोड कंडिशन म्हणतो. आता आपण पाहूया फ्लेक्सुरल फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपण पाहणारच आहोत नंतर, पण आता जस्ट थोडक्यात आपण त्याचं पाहूया की जे बेंडिंगसाठी आपल्याला महत्त्वाचं आहे. तर बेंडिंग इक्वेशन किंवा फ्लेक्सुरल फॉर्म्युला इज M/I इज इक्वल टू सिग्मा/Y इज इक्वल टू कॅपिटल E/R. तर आपण एक एक टर्म घेऊया. यम म्हणजेच काय की मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट. ही कशामध्ये दाखवतो आपण, न्यूटन MM-मध्ये. ओके, कारण ही मुवमेंट आहे, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, त्यामुळे याचं युनिट काय आहे, न्यूटन MM. सो M इज मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट. I इज मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट न्यूट्रल ॲक्सिस. ओके, जो काही न्यूट्रल ॲक्सिस आहे त्याच्या अबाउट जो किंवा सेंट्रॉइडल आहे त्याच्या अबाउट जो मुवमेंट ऑफ इनर्शिया घेतलेला आहे ते I असेल. तो काय असणार आहे, mm/4. मुवमेंट ऑफ इनर्शियाचं युनिट आहे mm/4. सो I इज मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट न्यूट्रल ॲक्सिस NA. ओके, सिग्मा इज मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस. आपण इथं सिग्मा बी म्हटलं तरी चालेल, सिग्मा बी म्हणूया. सिग्मा बी इज मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस. तर स्ट्रेसचं युनिट काय असतं, न्यूटन पर mm². सो वाय, व्हॉट इज वाय, वाय इज डिस्टन्स ऑफ एक्स्ट्रीम फायबर फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस MM. वाय हे काय आहे की जे काय फायबरचं एक्स्ट्रीम जे डिस्टन्स आहे न्यूट्रल ॲक्सिसपासून त्या फायबरचं जे डिस्टन्स आहे, थोडक्यात डिस्टन्स लक्षात घ्या सध्या. वाय इज डिस्टन्स फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस. ओके, न्यूट्रल ॲक्सिसपासून त्या एक्स्ट्रीम एंडचं किंवा एक्स्ट्रीम फायबरचं जे डिस्टन्स आहे ते वाय डिस्टन्स असणार आहे. कॅपिटल E इज मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी, दॅट इज न्यूटन पर mm², अँड कॅपिटल R इज रेडियस ऑफ कर्वेचर, दॅट इज mm. हे आपण नंतर पाहणार आहोत, पण आता जस्ट हे फक्त लक्षात ठेवा की फ्लेक्सुरल फॉर्म्युला किंवा बेंडिंग इक्वेशन काय आहे. M/I इज इक्वल टू सिग्मा B/Y इज इक्वल टू कॅपिटल E/R, वेअर कॅपिटल M इज मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट न्यूटन MM-मध्ये. कॅपिटल I इज मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट न्यूट्रल ॲक्सिस mm/4. सिग्मा B इज मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस न्यूटन पर mm². Y इज अ डिस्टन्स of extreme fiber from neutral axis, that is in mm. Capital E is modulus of elasticity, ठीक आहे, न्यूटन पर mm². आणि कॅपिटल R इज रेडियस ऑफ कर्वेचर MM. हे आपण नंतर पाहणार आहोत. हे जस्ट एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे फॉर्म्युला. नेक्स्ट इज आपण जे मागाशी पाहिलं, ठीक आहे, की आपण पाहिलेलं की बेंडिंग स्ट्रेस इज रेशो ऑफ बेंडिंग मुवमेंट टू सेक्शन मॉड्युलस. आता नेमका सेक्शन मॉड्युलस म्हणजे काय. सो व्हॉट इज सेक्शन मॉड्युलस, हे सुद्धा टर्म लक्षात घ्या, किंवा मॉड्युलस ऑफ सेक्शन. सो इट इज अ रेशो ऑफ मुवमेंट ऑफ इनर्शिया अबाउट न्यूट्रल ॲक्सिस टू द डिस्टन्स y फ्रॉम द न्यूट्रल ॲक्सिस टू द एक्स्ट्रीम लेयर ऑफ द सेक्शन. It is some term as section modulus or modulus of section, denoted by capital Z. Capital Z is capital I, that is movement of inertia about neutral axis, upon y max. So what is y max? It is a distance from neutral axis to extreme layer of section. जो सेक्शन असेल त्याचा जो एक्स्ट्रीम एंड असेल किंवा एक्स्ट्रीम लेयर असेल त्याचं न्यूट्रल ॲक्सिसपासूनचं डिस्टन्स त्याला आपण म्हणतो वाय मॅक्स. ओके, मॅक्सिमम डिस्टन्स. सो व्हॉट इज सेक्शन मॉड्युलस, इट इज डिनोटेड बाय कॅपिटल Z. इट इज I/Y max. That means I is movement of inertia about neutral axis, Y max is a distance from neutral axis to extreme layer of the section, or distance of extreme layer of the section from the neutral axis, that is Y max.
So Z is section modulus. The ratio of, unit of Z is mm cube. Unit of Z is mm cube. How it comes? Because the unit of moment of inertia is mm raised to 4 upon y is a distance in mm. So mm raised to 4 upon mm, that is mm cube. It is a unit of section modulus of section. So what is section modulus? It is denoted by capital Z. It is nothing but it is a ratio of moment of inertia about neutral axis to the distance of extreme fiber or extreme end of that fiber from the neutral axis. Okay. So by the flexural formula आपण जे पाहिला होता आता m upon I is equal to sigma b upon y is equal to capital E upon r, तर त्या फ्लेक्सुरल फॉर्म्युल्यानं आपण असं लिहू शकतो m upon I is equal to sigma b upon y max. So capital M is equal to sigma b into I upon y max. ओके, I इकडे गेलं, I तिरकस गुणाकार म्हणजे I इकडे गेलं, I इंटू सिग्मा बी अपॉन वाय मॅक्स. म्हणजेच काय, आय अपॉन वाय मॅक्स म्हणजेच काय, झेड. ओके, सेक्शन मॉड्युलस. तर आपण बेंडिंग मुवमेंट जी काय आहे यम, बेंडिंग मुवमेंट जे आहे यम, तर ती आपण काय लिहू शकतो, बेंडिंग मुवमेंट इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस, मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस इंटू सेक्शन मॉड्युलस, सिग्मा बी इंटू झेड. मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस इंटू सेक्शन मॉड्युलस, सिग्मा बी इंटू झेड. ओके, सो बेंडिंग मोमेंट इज इक्वल टू सिग्मा बी इंटू झेड. हा जो फॉर्म्युला आहे, हा जो सेक्शन मॉड्युलसचा फॉर्म्युला आहे, झेड इज इक्वल टू आय अपॉन वाय मॅक्स, हा पण लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये झेड इज इक्वल टू यम अपॉन सिग्मा, हा पण तुम्ही लक्षात घ्या, किंवा यम इज इक्वल टू सिग्मा बी इंटू झेड. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे तो मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंटचा आहे. मॅक्सिमम बेंडिंग मुवमेंट यम इज इक्वल टू बेंडिंग स्ट्रेस इंटू सेक्शन मॉड्युलस. ओके, हे आपण बेंडिंग मुवमेंटचा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. सेक्शन मॉड्युलसचा फॉर्म्युला आहे झेड इज इक्वल टू आय अपॉन वाय मॅक्स, आणि बेंडिंग मुवमेंटचा फॉर्म्युला आहे यम इज इक्वल टू सिग्मा बी इंटू झेड. नेक्स्ट आता पाहणार आहोत आपण इफेक्ट ऑफ इसेंट्रिक लोड. ओके, तर आपण इफेक्ट ऑफ इसेंट्रिक लोड पाहूया. आता पहा की ह्याच्यामध्ये हा एक ABCD हा एक कॉलम आहे, त्याचा फ्रंट व्ह्यू आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं दिसत असेल ए नंबरच्या फिगरमध्ये की इथं जो लाईन ऑफ ॲक्शन आहे त्या कॉलमची, जी की फोर्सची, जी फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन आहे ती ॲक्सिस जो आहे, कॉलमचा जो ॲक्सिस आहे जो सेंट्रॉइडलमधून पास होतो, तर त्याच्यापासून ही स्मॉल ई या अंतरावर ॲक्ट होते. म्हणजे बघा जो ए नावाची फिगर, एची फिगर जी दिसते, फिगर ए, ह्याच्यामध्ये एक कॉलम आहे, व्हर्टिकल कॉलम. ही जी लाईन ऑफ ॲक्शन आहे फोर्सची, सपोज ती आता टॉप व्ह्यूमध्ये दिसते, कॅपिटल ई ह्या पॉईंटवर ॲक्ट होतो आहे हा फोर्स. ठीक आहे, आणि जी हा काय सेंट्रॉइडल पॉईंट आहे. कॅपिटल जी आणि कॅपिटल ई ह्याच्यातलं डिस्टन्स सपोज स्मॉल ई आहे, म्हणजे इसेंट्रिसिटी आहे. म्हणजेच ए फिगर जे आहे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की इसेंट्रिक लोड हा त्याच्यामध्ये ॲक्ट होतो आहे. पी नावाचा इसेंट्रिक लोड त्याच्यामध्ये ॲक्ट होतो आहे. आपण इसेंट्रिक का म्हटलं, कारण जो मेंबरचा ॲक्सिस आहे त्या ॲक्सिसची जी फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन आहे ती कोइन्साइड होत नाही, ती स्मॉल ई या डिस्टन्सवर ॲक्ट होते. म्हणजे ही इसेंट्रिक लोडिंग कंडिशनचं हे जे फिगर नंबर ए आहे ते तुम्हाला कळलं असेल की पी नावाचा जो काही लोड आहे, जो कॉम्प्रेसिव्ह लोड आहे, ठीक आहे, कॉम्प्रेसिव्ह लोड आहे. आता तो जो कॉम्प्रेसिव्ह लोड आहे पी, जो की त्या कॉलमवरती ॲक्ट होतो आहे, तर त्याची जी लाईन ऑफ ॲक्शन आहे ती ह्या ॲक्सिसशी कोइन्साइड होत नाही. मेंबरचा जो किंवा कॉलमचा जो ॲक्सिस आहे, जो सेंट्रॉइडलमधून पास होतो, त्याच्याशी कोइन्साइड होत नाही. म्हणजे ह्याचं काय, हा कॉम्प्रेसिव्ह लोड आहे, पण इसेंट्रिक लोडिंग कंडिशन आपण ह्याला म्हणू शकतो. ठीक आहे, आता फिगर नंबर बी जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर बघा, जेव्हा द इफेक्ट ऑफ इसेंट्रिक लोड पी, इट इज इसेन्शियल टू इंट्रोड्यूस टू इक्वल अँड ऑपोजिट फोर्सेस पी अलॉंग द ॲक्सिस ऑफ कॉलम. ओके, आता इथं तुम्हाला दिसतंय की पी हा कॉम्प्रेसिव्ह लोड आहे, आणि इथं सीमध्ये तुम्हाला दाखवलं आहे पी
हा जो लोड आहे तो कॉम्प्रेसिव्ह आहे, पण हा डायरेक्ट लोड आहे किंवा ॲक्सियल लोड आहे, जो की ज्याची लाईन ऑफ ॲक्शन ही ह्या मेंबरच्या जो ॲक्सिस आहे मेंबरचा, ठीक आहे, त्याच्याशी कोइन्साइड होते. मग इथं तुम्हाला सपोज की हा पी पण ॲक्ट होतं, डायरेक्ट पण ॲक्ट होतं आहे लोड, आणि इसेंट्रिक म्हणजे कॉम्प्रेसिव्ह लोड पण ॲक्ट होतं आहे आणि डायरेक्ट पण लोड ॲक्ट होतं. दोन्ही कॉम्प्रेसिव्ह नेचरमध्ये आहेत. डायरेक्ट पण लोडिंग आहे, इसेंट्रिक पण लोडिंग आहे. सपोज इथं इक्वल आणि अपोजिट हा पी जो आहे, तर इकडून सुद्धा पी हा फोर्स त्याच्यामध्ये डायरेक्ट लोडिंगला ॲक्ट होतं आहे सपोज. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही ह्याचा विचार केला की ह्याच्यातला फक्त पी हा जो लोड आहे हा सी फिगरमध्ये दाखवला की डायरेक्ट आहे, आणि हा जो पी आहे इथं दाखवला इसेंट्रिक आहे, तर इकडं काय होणार आहे, इकडं पण पी लोड ॲक्ट होतं. तर एकंदरीत पाहता हे जेव्हा इसेंट्रिक लोडिंग कंडिशन असेल तेव्हा इसेंट्रिक लोडिंग कंडिशन असल्याच्यानंतर हा पी लोड आणि हा पी लोड अशा पद्धतीने एक प्रकारे कपल म्हणून ते ॲक्ट होते. ओके, तर क्लॉकवाईज कपल ते फॉर्म होते. तर त्याचा जर मुवमेंट काढला तर ते मुवमेंट काय असणार आहे, पी इंटू ई. सो पी इज फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स दॅट इज स्मॉल ई. पी इंटू ई हा त्याचा मुवमेंट येणार आहे, कारण कपल ॲक्ट होते. अशा पद्धतीने जेव्हा कपल ॲक्ट होते, दिस मुवमेंट ऑफ कपल विल प्रोड्यूस बेंडिंग स्ट्रेस. ह्याच्यामुळं काय होणार आहे, बेंडिंग स्ट्रेस तयार होणार आहे. सो whenever a body is subjected to an eccentric load, that time when a body is subjected to eccentric load, that time direct stress ह्याच्यामध्ये दाखवले direct stress as well as bending stress, this bending stress and direct stress, this is direct stress, this is bending stress will developed or are developed. ओके, बघा जेव्हा जेव्हा इसेंट्रिक लोडिंग ॲक्ट होते, हा कॉलम आहे, या कॉलमवर इसेंट्रिक लोड ॲक्ट होतो आहे, तर इथं डायरेक्ट लोडसुद्धा ॲक्ट होतो आणि इसेंट्रिक लोड पण ॲक्ट होतो, असं तुम्हाला इथं डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. आता इथं जेव्हा इसेंट्रिक लोड असेल तेव्हा डायरेक्ट लोड पण ॲक्ट झाला, पण इथं ह्यामुळं काय झालं की एक क्लॉकवाईज कपल तयार झालं, ज्याचा मुवमेंट पी इंटू स्मॉल ई आहे. ठीक आहे, पी इंटू म्हणजे फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स स्मॉल ई आहे. कपल क्लॉकवाईज कपल तयार झालं, त्याचा मुवमेंट काय असेल, पी इंटू ई. ओके, आणि जेव्हा असे इसेंट्रिक लोडिंग कंडिशन असेल तेव्हा त्याच्यामध्ये डायरेक्ट स्ट्रेस पण ॲक्ट होतो आणि बेंडिंग स्ट्रेस पण ॲक्ट होतो. सो हे दिस इज इम्पॉर्टंट सेंटेन्स, व्हेन एवर अ बॉडी इज सब्जेक्टेड टू इसेंट्रिक लोड डायरेक्ट ॲज वेल ॲज बेंडिंग स्ट्रेस आर डेव्हलप. एक लक्षात घ्या, जेव्हा इसेंट्रिक लोडिंग कंडिशन असेल तेव्हा डायरेक्ट स्ट्रेस पण ॲक्ट होतो आणि बेंडिंग स्ट्रेस पण ॲक्ट होतो, कारण इथं क्लॉकवाईज कपल तयार झाले. इथं पी जो लोड आहे इथं डायरेक्ट स्ट्रेस पण ॲक्ट झाला आहे आणि ह्या क्लॉकवाईज कपलमुळे बेंडिंग स्ट्रेस पण त्याच्यामध्ये ॲक्ट झालेला आहे. जी मुवमेंट होणार आहे क्लॉकवाईज कपलचे, जे आपण मुवमेंट काढलेले आहे, मुवमेंट ऑफ कपल, तर त्याच्यामुळं बेंडिंग स्ट्रेस पण त्याच्यामध्ये तयार झाला आहे. हा जो क्लॉकवाईज कपल आहे त्याच्यामुळे बेंडिंग स्ट्रेस इथं दाखवलं पहा, असं कपल तयार होतं म्हणजे बेंडिंग स्ट्रेस पण तयार झाला आणि ह्या डायरेक्ट लोड पण त्याच्यावरती ॲक्ट होतो आहे, डायरेक्ट स्ट्रेस पण तयार झाला. सी आणि डी ह्या फिगरमध्ये त्याचा इफेक्ट दाखवलेला आहे की जेव्हा इसेंट्रिक लोडिंग कंडिशन असेल तेव्हा सीमध्ये डायरेक्ट स्ट्रेस पण निर्माण होतो आणि डी ह्या फिगरमध्ये कपल तयार झाल्यामुळे बेंडिंग स्ट्रेस पण तयार होतो. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर फ्लेक्सुरल फॉर्म्युलानुसार आपण मगाशीच पाहिलं M/I इज इक्वल टू सिग्मा B/Y. तर ह्याच्यावरनं सिग्मा बी काढूया. सिग्मा बी बरोबर काय असेल, M/I इंटू वाय. सो आता हे वाय काय होणार आहे, खाली गेलं. समजा हे जे वाय आहे हे I/Y झालं. I/Y म्हणजे M/I/Y. सो I/Y म्हणजेच काय, झेड आहे. झेड म्हणजे सेक्शन मॉड्युलस. ओके, सेक्शन मॉड्युलस आहे. सो सेक्शन मॉड्युलस. ओके, तर अशा पद्धतीनं बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला आहे सिग्मा बी. हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे, M/Z बेंडिंग मोमेंट अपॉन सेक्शन मॉड्युलस. सो M/Z बेंडिंग मोमेंट अपॉन section modulus. So what is section modulus? Section modulus is Mi, moment of inertia about neutral axis, upon y. Y is a distance of extreme layer of that member from neutral axis. Okay,
तर अशा पद्धतीनं हे फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. सो बेंडिंग स्ट्रेस इज इक्वल टू बेंडिंग मोमेंट अपॉन सेक्शन मॉड्युलस. So bending moment M is P into E, where E small e is eccentricity. हा सुद्धा फॉर्म्युला तुम्हाला बेंडिंग मोमेंट काढण्यासाठी वापरायचा आहे. P म्हणजे लोड इंटू स्मॉल e म्हणजे इसेंट्रिसिटी. म्हणजेच काय की त्याच्यातलं अंतर, त्या ॲक्सिसपासून त्या लोडचं अंतर ते स्मॉल e दाखवलेलं आहे. कॅपिटल I इज MI ऑफ सेक्शन. रेक्टँग्युलर सेक्शन असेल तर BD³ अपॉन 12 इथं तो फॉर्म्युला आपण घेतलेला आहे. सिग्मा B इज बेंडिंग स्ट्रेस. बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला M अपॉन Z घेतलेला आहे. बेंडिंग स्ट्रेस ॲट डिस्टन्स Y फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस. सो Z इज सेक्शन मॉड्युलस, आपण त्यामध्ये फॉर्म्युला आहे. तर हे जो इफेक्ट ऑफ इसेंट्रिक लोडमध्ये हा जो फॉर्म्युला आला आहे सिग्मा B इज इक्वल टू M बाय Z, हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. शिवाय M म्हणजे बेंडिंग मुवमेंटचा फॉर्म्युला P इंटू E हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे, तो लक्षात ठेवा. I काढता येईल तुम्हाला, MI काढायचं तुम्हाला लक्षात आलेलं आहे. आणि Z पण तुम्हाला काढता येईल, सेक्शन मॉड्युलस I अपॉन Y. ओके, हेन्स द रिझल्टंट स्ट्रेस ॲट एनी लेअर ॲट अ डिस्टन्स Y फ्रॉम न्यूट्रल ॲक्सिस इज गिव्हन बाय. आता रिझल्टंट स्ट्रेस कसा काढायचा? सो इट इज सम ऑफ, म्हणजे इट इज सिग्मा 0 म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस प्लस ऑर मायनस सिग्मा B म्हणजे बेंडिंग स्ट्रेस. जर मॅक्सिमम असेल तर सिग्मा 0 प्लस सिग्मा B असेल, आणि जर मिनिमम असेल तर सिग्मा 0 मायनस सिग्मा B असेल. ओके, तर मॅक्सिमम मिनिमम आपण पाहणार आहोत रिझल्टंट स्ट्रेसमध्ये. रिझल्टंट स्ट्रेस बरोबर सिग्मा 0 म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस प्लस मायनस सिग्मा B म्हणजेच बेंडिंग स्ट्रेस. डायरेक्ट स्ट्रेसचा फॉर्म्युला काय? लोड अपॉन एरिया P अपॉन ए प्लस ऑर मायनस सिग्मा Bचा फॉर्म्युला आत्ता आपण पाहिलेला बेंडिंग मोमेंट अपॉन सेक्शन मॉड्युलस M अपॉन Z. ओके, आत्ताच फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे पण फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. सिग्मा R म्हणजे रिझल्टंट इज इक्वल टू सिग्मा R इज इक्वल टू सिग्मा 0 प्लस मायनस सिग्मा B. सिग्मा 0 म्हणजे डायरेक्ट स्ट्रेस प्लस ऑर मायनस सिग्मा B म्हणजे बेंडिंग स्ट्रेस इज इक्वल टू P अपॉन ए. म्हणजे सिग्मा 0 म्हणजे डायरेक्ट स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे? लोड अपॉन एरिया P अपॉन ए. आणि बेंडिंग स्ट्रेसचा फॉर्म्युला काय आहे? M अपॉन Z प्लस ऑर मायनस M अपॉन Z. तर रिझल्टंट स्ट्रेसची इंटेन्सिटी आपण पाहिजे, मॅक्सिमम मिनिमम. जर समजा मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी असेल तर सिग्मा 0 प्लस सिग्मा B, आणि मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी असेल तर सिग्मा 0 मायनस सिग्मा B. अशा पद्धतीनं आपल्याला रिझल्टंट स्ट्रेस बरोबर डायरेक्ट स्ट्रेस प्लस ऑर मायनस बेंडिंग स्ट्रेस मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटीसाठी प्लस करायचं आहे, आणि मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटीसाठी मायनस करायचं आहे. सिग्मा 0 मायनस सिग्मा B मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी. तर अशा पद्धतीनं सिग्मा मॅक्सिमम स्ट्रेस इंटेन्सिटी बरोबर सिग्मा 0 प्लस सिग्मा B मिनिमम स्ट्रेस इंटेन्सिटी सिग्मा 0 मायनस सिग्मा B. हे फॉर्म्युला पण तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याला ते होणार आहे. आता आपण ह्याचे फील्ड एक्झाम्पल हे नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत.